नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज। बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई विद्यापीठ कलिना येथे पाली विभागासाठी स्वतंत्र इमारत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, हॉस्टेल, पाली भाषेसाठी निधी मंजूर करावा यासाठी भंते विमनसा यांनी आंदोलन केले आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बौद्ध जनतेने आंदोलन केले होते। या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी विद्यार्थी संघटना प्रमुख महेश भारतीय आणि सुजात आंबेडकर तसेच रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रमुख अमन आंबेडकर आणि आशिष गाडे यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे। याची आपण काळजी घेऊन असे यांना निर्देश द्यावे। बाहेरने डब्बा दिला तरी फोटो काढले जातात बाहेर। हे सगळं रान असल्यामुळे थंडी प्रचंड कडाक्याची असते आणि त्या सगळ्या परिस्थितीत अशा कपड्यांमध्ये, वस्त्रांमध्ये गेले 16 दिवस आमच्या डोळ्यात पाणी येते। म्हणजे आम्हाला वी कांट एक्सप्लेन नाव। 10 मिनिटाचं तुम्ही संध्याकाळी उभं राहू शकत नाही, 5 मिनिटं। फक्त माणुसकीची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी माणुसकीची अपेक्षा आहे। वेळोवेळी डिमांड केले आम्ही की निदान त्यांना आतरून पांघरायला तरी द्या, ते सुद्धा ते लोक प्रोव्हाइड करू द्या। वॉशरूमला सुद्धा जाऊ देत नाही, आम्हाला पण अलाउ करत नाहीत। पूर्ण मेंटली हॅरेसमेंट झालेली त्यांचे रूम त्यांना देण्यात यावे। इकडे बसलेत, आम्ही हिंसक नाही आहोत। आम्ही हिंसक असतो तो 6 महिने नसतो थांबलो नाही पाहिजे होतं। लोक जर त्यांच्या जर मागणं मान्य केलं तर किंवा त्यांना निदान बोललं तरी असतं। आजपर्यंत जेवढी पण विद्यापीठांनी त्यांनी पत्र सर पाठवलेली आहेत ना, एकही पत्र किंवा म्हणतात सर एकही ओळ विद्यापीठाची अशी नाही की त्यांच्या मागण्यासंदर्भात दिलेली आहे। मागण्यासंदर्भात काहीच बोलत नाही, फक्त तुम्ही इथून उठा, इथून हला, हेच सगळं चाललेलं आहे। हे सगळं खूप भयंकर आहे आणि गेल्या 1 तारखेपासून त्यांचं संपूर्ण बुद्ध प्रतिमा असेल, बाबासाहेबांची प्रतिमा असेल आणि भिक्खूजीवन म्हणून त्यांचे जे दैनंदिन रिच्युअल्स आहेत, ज्या त्यांना काय पूजाविधी वगैरे करावं लागतं, हा सगळ्यात खंडित झालेला आहे। जसं एखादा मुस्लिम धर्म करून त्याचे जे देवीचे काय प्राथमिक तिथे नियम असतात, जैन साधू असेल किंवा काय असेल, दिगंबर असेल, तर तो जो चोळा हा एवढ्या सगळ्या गोष्टींचा सगळ्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून त्यांच्या अधिकाराचं हनन झालेलंच आहे, परंतु धर्मगुरू म्हणून देखील हनन झालेलं आहे आणि तरी देखील आपण ते सहन करतात, रस्त्यावर झोपतात। तर हे विद्यापीठाला देखील लौकिकाला साजेसं नाही, पोलीस प्रशासनाला देखील साजेसं नाही आहे। आपण आलात, आम्ही त्या खरोखर आभार मानतो की अल्पसंख्याक आयोगाने आमची दखल घेतली 6 महिन्यांनी आणि या ठिकाणी आलात, आपल्या खूप आभार व्यक्त करतो, परंतु आम्हाला न्याय पाहिजे। या ठिकाणी नुसतं येऊन तुम्ही आलात आणि नुसतंच काय कराल तर आमच्या पद्धतीनं निश्चित मार्ग काढावा। आणि सर या सगळ्या प्रकारामुळे आमच्या बौद्ध म्हणून एक धार्मिक विद्वेष तर नाही ना हा विद्यापीठाचा। कोण घेतो सर, आमचे उपासक आणि उपासिका आणि भिक्खू संघ बनताना भेटायला येत जाणारे कन्सिस्टन्सी असणार। जय भीम। भंते विमनसा यांनी गेली 6 महिने मुंबई विद्यापीठामध्ये समाजाच्या, बौद्ध समाजाच्या हितासाठी पाली विभागाला एक वेगळं प्रस्थ निर्माण करण्यासाठी, पाली भवन होण्यासाठी, विद्यार्थ्यांना सगळ्या सोयीसुविधा मिळण्यासाठी जे आंदोलन केलं आहे, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व समाजाने यावं या भावने मी इथे या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी गेली 6 महिन्यामध्ये भंतेजींना जो नाहक त्रास झालेला आहे, त्यांच्या मूलभूत गरजा या विद्यापीठाने व्हाईस चान्सलर आणि सगळ्या त्यांच्या पदाधिकारी या त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नाकारलेले आहेत। एका भंतेजींना ही न्यायव्यवस्था जर न्याय देऊ शकत नाही, या बौद्ध समाजाला कसा न्याय देणार, या भावनेने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी मायनॉरिटी सेलचे अध्यक्ष आणि त्यांचे सगळं सदस्य या ठिकाणी आलेले आहेत। भंतेजींना म्हणणं ऐकण्यासाठी आलेले आहेत, बौद्ध समाजाचं म्हणणं ऐकण्यासाठी आलेले आहेत। यापुढे त्यांनी म्हणणं ऐकून आम्हाला न्याय देण्याचं असं त्यांनी आश्वासन दिलं आहे। पाहूया आज प्रशासन आणि भंतेजी विमनसा आणि बौद्ध समाज याला काय न्याय मिळतो आहे, या व्यवस्थेला कसं नाकारण्याचा प्रयत्न ही व्यवस्था करणार आहे की नाही, या अपेक्षेने आम्ही इथं आलेलो आहोत। आम्हाला अपेक्षा आहे अल्पसंख्याक आयोगाकडून भंतेजी आणि बौद्ध समाजाला न्याय द्यावा आणि आम्हाला या समाजाला, देशामध्ये राहणाऱ्या सर्व बौद्ध समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो।